नमस्कार. माझं नाव किरण संकेत भडांगे. मी कांडली परतवाडा येथे राहते. मी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्यासोबत सावित्रीबाईंचे शिक्षण आणि त्यांचा संघर्ष या विषयावर एकपात्री प्रयोग सादर करत आहे. ओळखलत मला? मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला समजायला लागलं, ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो कोणी सामान्य माणूस नाही, तो तर या जगाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्यच आहे. त्यावेळी बायकांना घराबाहेर पडायची पद्धत नव्हती. स्त्री पुरुष उच्च नीच असे असंख्य भेदभाव होते. पण या सर्वांवर उपाय एकच, तो म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच गुण ज्योतिरावांच्या मनात. असंच एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते. तेव्हा फलाट नावाच्या एक ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसारच करायचा आहे ना, सो एज्युकेट युअर वुमन फर्स्ट, बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही लोक तर वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. आणि झालं. ते आले ना पाटी पेन्सिल घेऊन माझ्याकडे आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून तुला मी शिकवणार. झालं. सुरूच झाला माझा अभ्यास. बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, काना मात्रा वेलांटी आकार उकार सारं. मी लिहायला लागले, वाचायला लागले आणि हळूहळू कविता सुद्धा रचू लागली. जयाच्या मुळे मी कविता रचिते, जयाच्या कृपे ब्रह्मानंद चित्ते, जयाने दिली बुद्धी सावित्रीला, प्रणामा करी मी अति ज्योतिबाला. आणि अशातच 1 जानेवारी, हो, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यातल्या भिडेवाड्यात आम्ही सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध असतं वाघिणीचं आणि मी ते दूध माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात ना तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगाल तर नाव होईल. पण या सनातन्यांचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुळीत सुरू होती. अहो, एखाद्या सामान्य माणसाने शिक्षण घेतले आणि कसा काय धर्म बुडू शकतो यांचा? इतका तकलादू असू शकतो हा धर्म? अहो, धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? एकदा नेहमीप्रमाणे शाळेत मुलींना शिकवायला जाताना एक कतिगड माझ्या समोर येतो आणि मला म्हणतो, अगं ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाळीनं शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिकवणं? कदाचित तो विसरला असा. आम्ही सुद्धा खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहिलवानांची बायको होतो. त्याच्या कानाखाली सनसनीत जाळ काढताच भर दिवसा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले आणि त्या क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आलायस थोबाड फुटले, उद्या समोर आलास तुझ्या रक्ताने धरती रंगवी. असा कसाबसा सावरत तो तिथून निघून गेला. पण मोठ्या आशेने माझे अब्रूहरण बघायला आलेले लोक त्याची मी अब्रू झालेली पाहून निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकली, मी सहन केलं. माझ्या अंगावर दगडफेक केली, शिव्या दिल्या, मी गप्प राहिली. माझा हात धरून मला दम देतो. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. धन्यवाद.